महत्त्वाची घडामोड एका समन्वयकाची गरज आहे। पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवावा लागेल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। हा आमचा पंतप्रधान पदाचा चेहरा हे लोकांना सांगावं लागेल असंही इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याची माहिती समोर येते। तर 2029च्या अनुषंगानं मार्गदर्शन उद्धव ठाकरे यांनी केलंय। भाजपचं आव्हान पेलण्यासाठी इंडिया आघाडी आणखी मजबूत करावी लागेल आणि यासाठी एका समन्वयकाची गरज असल्याचं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलंय। सर्व संवैधानिक संस्था भाजपनं ताब्यात घेतल्या। एक पार्टी एक इलेक्शनच्या दिशेनं भाजप वाटचाल करतंय असं म्हणते इंडिया आघाडीला एकजुटीनं हे आव्हान स्वीकारावं लागेल असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडनं। निवृत्ती, अनेक मुद्द्यांवर उद्धव ठाकरे बैठकीत बोलल्याचं कळतंय, मात्र सगळ्यात महत्त्वाचा एक चेहरा 2029 साठी ठरवावा लागेल। नक्कीच श्रुती, आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशामध्ये इंडिया आघाडी म्हणून सर्व विरोधातील पक्ष जे आहेत ते गेल्या 3 ते 4 वर्षापासून पुढे जाताना पाहायला मिळत आहेत। मात्र या संपूर्ण इंडिया आघाडीचा अजूनपर्यंत मुख्य चेहरा किंवा समन्वयक जो आहे तो अजूनपर्यंत निवडला गेला नाही। ह्याच मुद्द्यावरती काल उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये भाष्य केलेलं आहे आणि इंडिया आघाडीला एका मजबूत अशा समन्वयकाची गरज आहे आणि जनतेमध्ये आपण एखादा विषय घेऊन जात असताना समन्वयकासोबत पंतप्रधान पदाचा चेहरा देखील आपला असावा, अशा प्रकारचं मत जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी कालच्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये मांडलेलं आहे। काल स्वतः उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मातोश्री येथून दिल्ली येथे झालेल्या बैठकीमध्ये सामील झाले होते। याच्या अगोदर देखील इंडिया आघाडीचा समन्वयक आणि पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवावा अशी वारंवार मागणी जी आहे ते उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून केली जात होती। मात्र याकडे इंडिया आघाडीतल्या नेत्यांकडून लक्ष दिलं जात नव्हतं। मात्र पुन्हा एकदा काल उद्धव ठाकरे यांनी याच मुद्द्याला हात घालत पंतप्रधान पदाचा चेहरा त्याचसोबतच समन्वयक नेमावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे। त्याचसोबतच भाजप कशा पद्धतीने सरकारी यंत्रणांचा गैरवापर करतोय याचं देखील उद्धव ठाकरे यांनी यावर